आवाज येतोय? कमेंट्स करायचे पट पट पट. ठीक आहे, चला आवाज येतोय का बघा. ओके चलो मित्रांनो, आपल्या समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी तुमचं मनापासून स्वागत करतोय. चला सगळ्यांना लाईव्ह येतोय. चला या या सगळे पटपट या. आवाज येतोय का बघा. चलो एकाच सेकंदात लगेच चालू करूयात. चला सगळ्यांचं स्वागत आहे. चला सफिशियंट आवाज आहे का. चला आवाज सांगा. चला थंब द्या सगळ्यांनी. ओके चलो. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो आपली राज्य व्यवस्था आणि चालू घडामोडी यांची एकत्रित आपण टॉपर्स बॅच लॉन्च केलेली आहे. त्यातला आज आपला चौथा पेपर आहे मित्रांनो. ओके, पहिले 3 पेपर अगदी व्यवस्थित पद्धतीने आपण कव्हर केलेले आहे. प्रत्येक पेपरमध्ये 50 क्वेश्चन आहेत. त्यातले आपल्या राज्य व्यवस्थेचे 35 क्वेश्चन पर्यंत आपण डिझाईन केलेले आहेत आणि टॉपिक वाईज दिलेल्या शेड्यूल नुसार आपण चालू घडामोडीचे त्याच्यात 15 क्वेश्चन टाकतोय. ओके चला राज्य व्यवस्था प्रश्नांपासून सुरू करूयात. मित्रांनो आता चौथ्या टेस्टचे 3 टॉपिक आपण निवडले होते. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल. त्याच्या मागच्या टेस्टला मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क. त्याच्या मागच्या टेस्टला संघराज्य व्यवस्था, नागरिकत्व आणि संघ व त्याची राज्यक्षेत्रे. त्याच्या मागच्या 3 टॉपिकला घटना निर्मिती, घटनेची वैशिष्ट्ये, प्रस्तावना. सगळं आपण लाईन टू लाईन प्रश्न बनवून ओके पैकी रिव्हिजन घेतलं. मित्रांनो राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल फिक्स किमान 2 प्रश्न या ठिकाणी येतात. क्लिअर होत आहे. ओके चलो मित्रांनो बघा या ठिकाणी आज आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतोय. ओके चौथ्या टेस्ट मधल्या पहिल्या प्रश्नाला सुरू करतोय. हॅलो सर, मी आजपासून लेक्चर्स केले तर कव्हर होते ना. यस लेक्चर्स कव्हर होणार, काही प्रॉब्लेम नाही. 3 तर लेक्चर झालेले आहेत. आज हे 4थं लेक्चर आहे. अजून परीक्षेला आपल्याकडे भरपूर वेळ आहे. ओके फक्त गाफील राहू नका, फक्त गाफील राहू नका. ओके जेवढं तुम्ही गाफील राहाल तेवढं तुम्ही इतरांच्या मागं पडाल. ओके चलो आता तुम्हाला काय अडचण आली लगेच कमेंट्स बॉक्स मध्ये अडचणी टाकायच्या, कारण आपल्याला फक्त हे नाही घ्यायचं तर सगळ्या तुमच्या अडचणी सोडवत सोडत आपल्याला पुढे जायचं आहे. ओके मित्रांनो बघा राष्ट्रपतींच्या क्षमादानाच्या अधिकाराबद्दल अचूक विधान कोणते. मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी आपण पहिलं कंटेंट कव्हर करून घेऊ. बघा राष्ट्रपतींचा हा अधिकार स्वेच्छाधीन अधिकार नाही. 100% तुम्हाला हे माहिती आहे की राष्ट्रपतीचा हा अधिकार कसा अधिकार नाहीये, स्वेच्छाधीन अधिकार नाही. हे तुम्हाला सगळ्यांना अगदी व्यवस्थित माहिती आहे. मित्रांनो पुढे बघा राष्ट्रपती सर्व पुरावे नव्याने तपासून न्यायालयापेक्षा वेगळा निर्णय घेऊ शकतो. 100% बरोबर आहे. राष्ट्रपतींचा हा अधिकार न्यायिक पुनर्रक्षणाच्या कक्षेत येत नाही. आता इथं बरीच लोक तुम्ही अडचणीत आला असाल. अंमलबजावणीसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्वांची गरज नाही. मित्रांनो हेही बरोबर आहे. सगळेच पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. आता बघा काय लक्षात ठेवायचंय, सगळ्यात पहिलं राष्ट्रपतीचं कलम किती आहे, कलम 72. आणि हे लगेच राज्यपालाला सुद्धा कम्पेअर करायचं, कलम 161. कारण या ठिकाणी सर आवाज कमी येतोय. ओके चलो थांबा वाढवतो. ओके आता जरा जास्त येईल, तुमचा एकदा चेक करा. ओके बघा कलम 72 आणि कलम 161. ओके हे जास्त माहिती पाहिजे. मित्रांनो राष्ट्रपती आणि राज्यपालाच्या दयेच्या अधिकाराबाबत फिक्स एखादा प्रश्न विचारला जातो. ओके मित्रांनो राष्ट्रपतीचा स्वेच्छाधीन अधिकार नाही, बरोबर आहे, कारण तो त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वापरावा लागतो. म्हणून हे वाक्य त्या ठिकाणी बरोबर आहे. राष्ट्रपतींना सगळे पुरावे नव्याने तपासता येतात आणि न्यायालयापेक्षा वेगळा निर्णय घेऊ शकतात. जर न्यायालयाने शिक्षा सुनावली असेल तर राष्ट्रपती ती शिक्षा माफ सुद्धा करू शकतात. मी काय म्हणतो ती राष्ट्रपतींचा हा अधिकार न्यायालयीन पूर्णकच्या कक्षेत नाही. मित्रांनो बघा जनरल असं वाक्य आलं तर ते बरोबर द्यायचं, पण काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये राष्ट्रपतींचा हा दयेचा अधिकार न्यायालयीन पुनर्रचनाच्या कक्षेत येतो. ती परिस्थिती कुठली, राष्ट्रपतींनी अतार्किक निर्णय दिला असेल, राष्ट्रपतींनी इलॉजिकल निर्णय दिला असेल,
दोन समान खटल्यामध्ये पक्षकारांसाठी वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी दिलेले असतील. अशा इलॉजिकल अतार्किक परिस्थितीमध्ये मात्र त्यांच्या निर्णयाचं मित्रांनो न्यायालयीन पुनर्विलोकन केलं जाऊ शकतं. अंमलबजावणीसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्वाची गरज नाही. यस, कलम 72च्या अंमलबजावणीसाठी अशा विशिष्ट अशा मार्गदर्शक तत्वांची काही नाहीये, गरज नाही. तर हे वाक्य मित्रांनो 100% बरोबर आहे. अजून मित्रांनो लक्षात ठेवा, राष्ट्रपतींच्या समोर किंवा राज्यपालांच्या समोर मित्रांनो जो कोणी अर्ज केलेला आहे त्याला मौखिक सुनावणीचा अधिकार नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर एकदा दयेचा अर्ज फेटाळला तर दुसरा दयेचा अर्ज करून त्या ठिकाणी शिक्षेला स्थगिती देता येत नाही. लक्षात ठेवा, राष्ट्रपतीला हा अधिकार कुठे कुठे उपलब्ध आहे मित्रांनो? चला, केंद्राच्या कायद्याच्या विरोधात, राज्यपालाच्या बाबतीत हे कुठे उपलब्ध आहे? राज्याच्या कायद्याच्या विरोधामध्ये, बरोबर आहे की नाही? अजून बघा, लष्करी न्यायालयाच्या बाबतीत राष्ट्रपतीला अधिकार आहे, राज्यपालाला तो नाही. मित्रांनो, मृत्यूदंडाच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, फाशीची शिक्षा फक्त राष्ट्रपतीच माफ करू शकतात. राज्यपालाला फाशीच्या शिक्षेच्या बाबतीमध्ये पार्डनचा अधिकार, मृत्यूदंडाचा अधिकार सोडून बाकी अधिकार उपलब्ध आहेत, जरी फाशीची शिक्षा राज्याच्या कायद्यानं झालेली असली तरी. क्लिअर होत आहे? चला, सगळं रिव्हिजन झालं पाहिजे मित्रांनो. तर पुढे जातो मी. राष्ट्रपतीच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराबद्दल अचूक विधान निवडा. मित्रांनो, हा अधिकार राज्यपाल आणि राष्ट्रपती दोघाला पण आहे. मित्रांनो, राज्यपालाचं कलम 213 आहे, राष्ट्रपतीचं कलम 123 आहे, बरोबर आहे की नाही? तुम्हाला माहित असेल, अचानक कायदा करणं गरजेचं असेल तर संसदेच्या विराम काळामध्ये राष्ट्रपती अध्यादेश काढतात, राज्य विधिमंडळाच्या विराम काळामध्ये राज्यपाल अध्यादेश काढतात. आता विराम काळ म्हणजे काय वगैरे वगैरे तुम्ही वाचलं असेल. जर दोन्ही सभागृह अधिवेशनात नसतील किंवा एक सभागृह अधिवेशनात असेल आणि दुसरं नसेल तर त्याला विराम काळ म्हणतात. तर या अध्यादेशाबद्दल मित्रांनो आपल्याला थोडक्यात काही विधानं बघायची आहेत. ओके, चला. या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकनाचे तत्व लागू असेल असं न्यायालयाने कुपर खटला 1970 मध्ये स्पष्ट केलं. मित्रांनो, हा जो काही अध्यादेशाचा अधिकार आहे याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो का नाही या बाबतीमध्ये मित्रांनो संविधानात कुठल्याही प्रकारची तरतूद नव्हती. 1970 ला या खटल्यामध्ये, कुपर खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की राष्ट्रपती असतील, राज्यपाल असतील यांनी जर चुकीच्या कारणांसाठी जर अध्यादेश काढले, ऑर्डिनन्स काढले तर त्या ठिकाणी मित्रांनो त्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकतं. मित्रांनो, मी तुम्हाला कलम 13 मध्ये सांगितलं होतं की बाबांनो, सुप्रीम कोर्टाने न्यायालयीन पुनर्विलोकना अंतर्गत दिलेले निर्णय हे सुप्रीम कोर्टावरती काय नसतात, बंधनकारक नसतात. सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलवण्यासाठी मित्रांनो भारताची पार्लमेंट घटना दुरुस्ती करते आणि म्हणून मित्रांनो कुपर खटल्यामधला निर्णय बदलवण्यासाठी 38वी घटना दुरुस्ती झाली आणि त्या ठिकाणी सांगितलं की कुपर खटल्यामधला निर्णय काय केला गेला, रद्द केला गेला आणि त्या ठिकाणी काय सांगण्यात आलं की अध्यादेशाचं न्यायालयीन पुनर्विलोकन केलं जाऊ शकणार नाही. ही इंदिराजींच्या काळामध्ये घटना दुरुस्ती झाली. नंतर मित्रांनो जनता पक्षाचं सरकार आलं आणि त्यांना 44वी अमेंडमेंट 1978 ला केली आणि त्या ठिकाणी सांगितलं की अध्यादेश जर बेकायदेशीर असेल तर त्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट करू शकतं. क्लिअर होतंय? त्यानंतर बघा, एकाच आशयाचा अध्यादेश वारंवार काढणं हे घटनाविरोधी असल्याचा निर्णय डीपी वधवा खटल्यामध्ये दिला. मला वाटतं डीपी वधवा 78च नाही 87च असेल. तर डीपी वधवा खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने दिला. येस मित्रांनो, बिहारच्या राज्यपालांनी तुम्हाला माहित असेल की एकाच विषयावर वारंवार अध्यादेश काढले होते. त्याच्याच पार्श्वभूमीवरती मित्रांनो हा खटला सुप्रीम कोर्टामध्ये उभा राहिला होता आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं एकाच विषयावर वारंवार अध्यादेश काढणं, अध्यादेशाचं रूपांतरण कायद्यात न करता अध्यादेश काढणं हे घटनाविरोधी असेल, घटनाबाह्य असेल. मित्रांनो हे लक्षात ठेवा, एकाच विषयाचा अध्यादेश तुम्ही मॅक्झिमम 3 वेळा काढू शकता, पण मल्टिपल वेळा काढणं हे मित्रांनो घटनाबाह्य असेल. असा निर्णय सुप्रीम कोर्टानं डीपी वाधवा खटल्यामध्ये दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सगळंच बरोबर आहे मित्रांनो या ठिकाणी. कळतंय? चला, रिव्हिजन कम डिस्कशन चालू आहे. पुढे मित्रांनो बघा, पुढीलपैकी कोणते विधान बिनचूक नाही? राईट, बरोबर आहे? बरोबर नाही म्हणजे चुकीचं सांगितलंय. मित्रांनो बघा, अमेरिकेत राज्याच्या राज्यपालांची प्रत्यक्ष निवडणूक केली जाते. 100% बरोबर आहे. कॅनडात प्रांताच्या गव्हर्नरची नेमणूक गव्हर्नर जनरल मार्फत केली जाते. बरोबर. राज्यपालाच्या नेमणुकीबाबत भारतानं अमेरिकन पद्धतीऐवजी कॅनडियन पद्धत स्वीकारली आहे. 100% हे बरोबर. चुकीचं एकही पर्याय नाही, म्हणून 4 नंबरच्या ऑप्शन सोबत आपण जाऊया. राज्यपालाच्या बाबतीत जी कलम आहे त्याच्या ट्रिक्स मी समोर घेतलेल्या आहेत, म्हणून मी इथं राज्यपालाच्या कलमाबद्दल बोलत नाही. मित्रांनो, मूळ संविधानामध्ये काय झालं होतं तर मूळ संविधानाचा जेव्हा मसुदा सादर झाला तेव्हा आपण त्याच्यात अमेरिकन मॉडेलचा समावेश केला होता. पण नंतर आपण कॅनेडियन मॉडेल सोबत शिफ्ट झालो की ज्या कॅनेडियन मॉडेलमध्ये
केंद्राच्या गव्हर्नर मार्फत प्रांताचे गव्हर्नर नेमले जातात. आणि अमेरिकेत कसं आहे तर अमेरिकेमध्ये प्रांताची जनता प्रांताचे गव्हर्नर नेमते किंवा प्रांताची जनता प्रांताचे गव्हर्नरला निवडून देते प्रत्यक्ष प्रौढ मतदानाच्या आधारे. पण मित्रांनो संसदीय लोकशाहीमध्ये हेड ऑफ द स्टेट हे नामधारी असतात, त्यांची अप्रत्यक्ष निवड केली जाते. तर याचाच भाग म्हणून मित्रांनो संसदीय लोकशाहीमध्ये हेड ऑफ द स्टेट हा अप्रत्यक्ष निवडायचा असतो. आणि म्हणून मित्रांनो आपण संसदीय पद्धत स्वीकारल्यामुळं आपण अध्यक्षीय प्रणालीचे गुण या ठिकाणी घेऊ शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो अनेक कारणापैकी हे एक कारण आहे की मित्रांनो आपण राज्यपालाच्या निवडीबाबत अमेरिकन पद्धत त्यागून कॅनडा सोबत गेलो की ज्या ठिकाणी आपल्याला केंद्र प्रबळ करायचं होतं, हे एक कारण होतं. मित्रांनो हे लक्षात येतं मित्रांनो. ओके चलो जायचं पुढं. चलो 4 नंबरचा पर्याय. आता मित्रांनो बघा राज्यपाल पदाचा स्रोत जर विचारला तर स्रोत 1935 चा कायदा सांगायचा. आणि राज्यपालाच्या निवडीची पद्धत विचारली, काय विचारलं? निवडीची पद्धत विचारली राज्यपालाच्या. नीट आहे का? राज्यपालाच्या निवडीची पद्धत जर विचारली ओके तर राज्यपालाच्या निवडीची पद्धत सांगायची मित्रांनो. काय सांगायची राज्यपालाच्या निवडीची पद्धत? तर राज्यपालाच्या निवडीची पद्धत मित्रांनो सांगायची कॅनडा. काय सांगायची? कॅनडा सांगायची. राज्यपालाच्या निवडीची पद्धत काय सांगायची? कॅनडा सांगायची. क्लिअर होतं मी काय म्हणतो ते? चलो यस सगळे आहेत. जवळपास 100 लोक लाईव्ह आहेत. एवढ्या लेट 9:45 वाजलेले आहेत. ओके चला मित्रांनो आपल्या टेस्टला जवळपास 700 ते 800 ऍडमिशन आहेत. एवढ्या कमी वेळामध्ये टेस्ट लॉन्च करून तुम्ही एवढा मोठा रिस्पॉन्स दिलाय मित्रांनो. दिवस रात्र एक करीन तुमच्यासाठी, टेन्शन घेऊ नका. एकही मार्क इकडे तिकडे जाऊ देणार नाही. तुमचा भाऊ तुमच्यासाठी खंबीर आहे, टेन्शन घ्यायचं नाही. ओके काय अडचण आली कमेंट्स लगेच करा, मी आहे सोबत. ओके चलो मित्रांनो बघा पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये राज्यपाल एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवतात? मित्रांनो तुम्हाला कलम 200 लगेच इथं समजला पाहिजे. 200 नुसार राज्यपालांकडे 4 पर्याय असतात. किती पर्याय असतात? 4 पर्याय असतात. विधेयकाला संमती देणं, विधेयक राखून ठेवणं, विधेयक पुनरुच्चार पाठवणं किंवा विधेयक राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवणं. जेव्हा विधेयक राष्ट्रपतींच्या विचारात जातं तेव्हा मित्रांनो त्या ठिकाणी कलम 201 ऍक्टिव्ह होतो. हे लगेच तुमच्या त्या ठिकाणी मित्रांनो लक्षात आलं पाहिजे. क्लिअर होतंय मी काय म्हणतो ते? ओके संदीप सर थँक्यू. मित्रांनो बघा पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये राज्यपाल एखादं विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवू शकतात? बघा जर ते विधेयक घटनेच्या तरतुदीशी विसंगत असेल, 100% बरोबर आहे. जर ते मूलभूत हक्कांच्या विरोधात असेल, मित्रांनो बघा इथं मूलभूत हक्क नाही, इथं काय आहे? डीपीएसपी मार्गदर्शक तत्व आहे. बघा अशा गोष्टी फसतात परीक्षेमध्ये, अलर्ट झाल्या पाहिजे. म्हणून मी टेस्ट मध्ये अशा गोष्टी जाणून बुजून टाकलेत. जर ते राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचं असेल, 100% बरोबर आहे. जर ते कलम 31A अन्वये संपत्तीच्या अनिवार्य संपादनाच्या संदर्भात असेल, मित्रांनो चुकलाय काय? बघा कंबाईनला आपल्याला टाइम मॅनेजमेंट करायचं असतं. म्हणून तुम्हाला आता इथं चुकीचा पर्याय सापडलाय ना, लगेच ह्याला एलिमिनेट केला पाहिजे. बहित आहे उत्तर मिळालं 3 नंबरचा पर्याय. मित्रांनो एलिमिनेशन टेक्निक्स वरती भरपूर काम केलं पाहिजे. बरोबर शोधण्यापेक्षा चुकीचं शोधून त्याला एलिमिनेट करा. उत्तरात वेळ वाचेल. वेळ वाचला की मित्रांनो आपल्याला पुढचे प्रश्न सोडवायला अजून सोपं जाईल किंवा वेळ मिळेल. मित्रांनो अजून बघा देश हिताच्या विरोधात असेल तर कळतंय का? अजून मित्रांनो बघा हायकोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये घट घडवून आणणार असेल तर मित्रांनो लक्ष ठेवा हे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवणं हे राज्यपालांवरती काय असतं? बंधनकारक असतं. हे लक्ष ठेवा काय असतं ते? बंधनकारक असतं. क्लिअर होत आहे? ओके यस. पंचायत राज सुद्धा कव्हर करतोय. शेवटी दिलंय ना शेड्यूल दिलंय तुम्ही, असं काय करायला असा? ओके दिलेल्या शेड्यूल नुसारच सगळ्या टेस्ट होतील. दिलेल्या टॉपिक करंटचे टॉपिक दिलेत सगळ्या A to Z. बघा आपल्या कोर्स मध्ये तुम्ही जाऊन वर बघा ना, वर बघा कोर्स मध्ये जाऊन तुम्हाला ती ओपन फाईल दिसेल. डाउनलोड करा बघा. 4 टेस्टचे टॉपिक बघा, 5व्या टेस्टचे बघा, 6व्या टेस्टचे बघा, प्रत्येक टेस्टचे दिले ना. ओके यस 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 थँक्यू. चलो मध्ये मी तुमच्या कमेंट्स नंतर घेईल, आता डिस्टर्ब नको. ओके चला मित्रांनो हायकोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये जर ते विधेयक असेल तर ते बंधनकारक असतं. हे लक्षात ठेवावंच लागतं. क्लिअर होत आहे? चला जायचं पुढं. बघा इथं उत्तर काय रे? 3 नंबरचा पर्याय इथं उत्तर आपलं निघालेलं आहे. पुढे बघा मित्रांनो पुढीलपैकी राज्यपालांचे घटनात्मक स्वेच्छाधिकार कोणते? मित्रांनो राज्यपालांचे घटनात्मक स्वेच्छाधिकार विचारले.
बघा, स्वेच्छाधिकाराचे दोन प्रकार आहेत, घटनात्मक आणि प्रासंगिक. मित्रांनो बघा, हे तुम्हाला माहिती असेल. स्वविवेकाधिकार, ह्याच्या वारंवार कंबाईनला प्रश्न आलाय. स्वविवेकाधिकार. मित्रांनो, स्वविवेकाधिकार क्षेत्र हे राष्ट्रपतींना पण असतं आणि राज्यपालांना पण असतं. पण मित्रांनो, राज्यपालांचे स्वविवेकाधिकार क्षेत्र हे राष्ट्रपतीपेक्षा मोठं आहे, कारण राज्यपालाला घटनात्मक बाबतीमध्ये प्लस प्रासंगिक बाबतीमध्ये अशा दोन्ही बाबतीमध्ये स्वविवेकाधिकार प्राप्त होतं, पण राष्ट्रपतींना फक्त घटनात्मक बाबतीतच मित्रांनो सॉरी राष्ट्रपतींना मित्रांनो फक्त आणि फक्त प्रासंगिक बाबतीमध्येच स्वविवेकाधिकार क्षेत्र प्राप्त होतं. घटनात्मक बाबतीमध्ये राष्ट्रपतींना स्वविवेकाधिकार क्षेत्र प्राप्त होत नाही. स्वविवेकाधिकार क्षेत्र म्हणजे काय? पंतप्रधानांच्या सल्ल्याशिवाय किंवा पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय निर्णय घेण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार किंवा सीएम आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय निर्णय घेण्याचा राज्यपालांचा अधिकार, ह्याला म्हणतात स्वविवेकाधिकार क्षेत्र. मित्रांनो, या ठिकाणी राज्यपालांच्या घटनात्मक स्वविवेकाधिकार क्षेत्रावरती आपण प्रश्न डिझाईन केलेला आहे. बघा, राज्य विधिमंडळानं पारित केलेली एखादं विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवणं. येस मित्रांनो, आताच आपण बघितलं कलम 200 मध्ये हे घटक राज्यात घटनात्मक यंत्रणा मोडकळीस आली असल्यास अहवाल राष्ट्रपतीकडे सुपूर्द करून राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणं. यस मित्रांनो, 356 कलम इथं असेल. किती कलम असेल इथं? 356 कलम या ठिकाणी असेल. लगतच्या केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून कार्य करत असताना स्वतंत्रपणे कार्य करणं. येस मित्रांनो, इथं भारतीय संविधानाचं कलम 239 ऍक्टिव्ह होईल. ओके. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या राज्य सरकारनं खनिजांच्या परवान्यामधून जे काही वाद निर्माण झाला, मानधनाबाबत वाद निर्माण झाला, तर त्याची रक्कम ठरवणं, त्या बाबतीमध्ये डिसिजन देणं. ओके, हे सुद्धा त्या ठिकाणी अधिकार क्षेत्र असतं. मित्रांनो, वरीलपैकी सर्व 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध असेल, 4 नंबरचा पर्याय लागू असेल. अजून मित्रांनो बघा, कलम 167 सुद्धा इथं आहे. ओके, राज्याच्या प्रशासनाची माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून मागवून घेणं. आर्टिकल 167 नुसार हे सुद्धा राज्यपालांचे घटनात्मक स्वविवेकाधिकार क्षेत्र आहे. कळतंय मित्रांनो? प्रासंगिक बाबतीमध्ये मी नंतर प्रश्न सेट करील. प्रासंगिक अधिकार कधी आहे? पदावर असताना मुख्यमंत्र्याचा मृत्यू झालेला आहे आणि स्पष्ट असा उत्तराधिकारी नाहीये, किंवा मित्रांनो विधानसभेमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही, अशा त्रिशंकू अशा हंग असेंब्लीमध्ये मित्रांनो सीएम ची निवड करणं. कळतंय? चलो मित्रांनो, 4 नंबरचा पर्याय. पुढे बघा, 6 नंबर, राज्यपाल पदाच्या संदर्भात सरकारी आयोगानं पुढीलपैकी कोणत्या शिफारशी केलेल्या आहेत? मित्रांनो, पंचायोग असेल, सरकारी आयोग असेल, यांच्या शिफारशी अलीकडच्या काळामध्ये विचारल्या गेलेल्या आहेत. यांच्या शिफारशी अलीकडच्या काळामध्ये वारंवार विचारल्या गेलेल्या आहेत. मित्रांनो बघा, दुर्मिळ आणि अत्यावश्यक परिस्थितीच्या अपवादाशिवाय राज्यपालांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असावा. म्हणजे राज्यपालांचा कार्यकाळ हा तसा संविधानात फिक्स नाहीच आहे. राष्ट्रपतीच्या मर्जीनं तो कार्यकाळ असतो, पण तो राज्यपालांच्या कार्यकाळ हा राष्ट्रपतीच्या मर्जीनं असता कामा नये. कळतंय? ही शिफारस होती. राज्यपालांना बडतप करतेवेळी आपल्या कर्तव्याचे स्पष्टीकरण मांडण्याची संधी दिली पाहिजे. अर्थातच मित्रांनो, राज्यपालांना पदावरून दूर करायची कारणे, प्रक्रिया काहीच घटनेत नाही. ऍटलिस्ट त्याला स्वतःची बाजू मांडण्याची संधी द्या, ते सुद्धा संविधानात नमूद नाहीये. येस, राज्यपालांना आपल्या बडतर्फीची कारणं सांगण्यात यावी. कळतंय? ही संविधानात तरतूद नाहीये. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राज्यपालांना बडतर्फ करायचे असल्यास संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करावी. मित्रांनो, ही व्यंकटचलय्या आयोगाची शिफारस आहे, 2002 ला आला होता. कळतंय? आता तुम्हाला हा अवघड प्रश्न जाईल. काही ठिकाणी मी तुम्हाला मुद्दाम असे प्रश्न टाकलेत की कंटेंट तुम्ही वाचत नाही, तुम्हाला ऍटलिस्ट कंटेंट माहिती व्हावा म्हणून असे प्रश्न मी तुम्हाला त्या ठिकाणी डिझाईन केलेले आहेत. थोडं सुद्धा तुम्हाला मी अनेक असे प्रश्न दिसतील जे आता पाठीमाग कुठल्या राज्यपालांचा कार्यकाळ हा सर्वात जास्त होता, सॉरी असा तुम्हाला प्रश्न विचारला, कोणत्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ सर्वात जास्त होता असा आपल्या मागे कंबाईनला प्रश्न विचारला. त्याच अनुषंगाने मी राज्यपालावर प्रश्न डिझाईन केलेले आहेत. त्याच अनुषंगाने उपराष्ट्रपती सुद्धा काही फॅक्ट्स डिझाईन केलेले आहेत, राष्ट्रपती सुद्धा फॅक्ट्स डिझाईन केलेले आहेत. काही प्रश्न तुम्हाला 5-6 पुढे असेच दिसतील बघा, जे आयोगाने पॅटर्न अलीकडच्या काळामध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत. हा बघा, इकडे या. तर मित्रांनो बघा, तर ड या ठिकाणी काय असेल रे? चुकीचा असेल. मित्रांनो, अनेक स्टेटचे आयोग होते असं म्हणत होते की राज्यपाल पद रद्द करा, पण मित्रांनो सरकारी आयोग एकमेव होता की राज्यपाल पद रद्द करू नका असं सरकारी आयोग म्हणायचा. पुढे पंचायोग सुद्धा आला. पंचायोग सुद्धा म्हणला की जर गव्हर्नरची अपॉइंटमेंट करायची असेल तर राज्यपालांच्या नियुक्तीबाबत सरकारी आयोगाने जी शिफारस दिलेली आहेत तेच शिफारस, त्याच तरतुदी वापरून केंद्र सरकारनं
राज्यपालाची अपॉइंटमेंट केली पाहिजे. सरकारी आयोग अजून सुद्धा असं म्हटलं होता की तो एखाद्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असला पाहिजे, शक्यतो तो राज्याबाहेरची व्यक्ती असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा. क्लिअर होतं मी काय म्हणतो ते? तर चला, अ ब क आणि ड मध्ये ड फक्त चुकलेला आहे. ओके, चलो उत्तर काय असेल रे? 1 नंबरचा पर्याय. जाऊया आपण अजून पुढं, जाऊया आपण पुढं. यस मित्रांनो, बघा राज्यपालांच्या विशेष जबाबदाऱ्या, फिक्स एक प्रश्न येतो, फिक्स. मित्रांनो कलम 371 मध्ये, 371 मध्ये बघा, इथं महाराष्ट्र आहे, गुजरात आहे. मित्रांनो बी मध्ये आसाम आहे. बी मध्ये कोण आहे? आसाम आहे. हे सगळं 11 राज्य आहेत. मित्रांनो सी मध्ये मणिपूर आहे. डी अँड ई मध्ये मित्रांनो आंध्र प्रदेश आहे. मित्रांनो एफ मध्ये सिक्कीम आहे. एफ मध्ये कोण आहे? सिक्कीम आहे. दिसतंय ना रे सगळं व्यवस्थित? एफ मध्ये मित्रांनो सिक्कीम आहे. जी मध्ये मित्रांनो मिझोराम आहे. ए बघा, अरे ए राहिला ना, हा इथे ए राहिला बघा मित्रांनो. ए मध्ये नागालँड आहे. 371 मध्ये कोण आहे? नागालँड आहे. बघा ए मध्ये नागालँड आहे. बी सी डी ई एफ जी एच आय जे, कळतंय? चला इकडे बघा, एच मध्ये कोण आहे? ओके, अरे आवाज आता येतोय, तुम्ही तुमचा फक्त मोबाईलचा आवाज थोडा वाढवा. ओके, आवाज वगैरे सगळं छान येतंय. ओके, हा आवाज वाढवलाय. ओके, तुमच्या मोबाईलचा आवाज थोडा वाढवा. ओके, एच मध्ये कोण आहे रे? अरुणाचल प्रदेश. ओके, एच मध्ये कोण आहे? चला इकडे बघा, एच मध्ये कोण आहे? ओके, तुम्ही तुमचा फक्त मोबाईलचा आवाज थोडा वाढवा. ए आवाज ओके आहे, तुमच्या मोबाईलचा चेक करा फक्त. ओके, अरुणाचल प्रदेश. ओके, आय मध्ये कोण आहे? गोवा आहे. आणि जे मध्ये कोण आहे? कर्नाटक आहे. ए ताई दादांनो, हे 11 राज्य आहेत. व्यवस्थित पद्धतीने लक्ष ठेवा. एखादा प्रश्न प्रीला मेन्सला बनतो म्हणजे बनतोच. इकडे बघा, नागालँड ए, ओके, अला 4, मणिपूर सी, सिक्कीम एफ, आसाम बी, बाकी राज्य इथं दिलेत. सगळे छानपैकी करा. ओके, उत्तर मिळालं आपला 1 नंबरचा पर्याय. यस. 8 नंबर बघा, राष्ट्रपतींबद्दल अयोग्य विधानांचा पर्याय निवडा. अगदी बेसिक. कधी कधी काय होतं, आपण मोठमोठ्या संकल्पना करतो पण बेसिकच राहून जातं. म्हणून काही प्रश्न मी बेसिक मधून सुद्धा डिझाईन केलेले आहेत. बघा, ते देशाच्या कार्यकारी मंडळाचा भाग आहे, 100% बरोबर आहे. ते देशाच्या कायदेमंडळाचा भाग आहे, बरोबर आहे. मित्रांनो बघा, कार्यकारी मंडळामध्ये कोण असतं? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्यानंतर पीएम, त्यानंतर मंत्रिमंडळ. ओके, आणि ही मी मुद्दाम मोठी घेतली कारण काही गोष्टी दिसत नाही इथं. ओके, आणि त्यानंतर काय रे मित्रांनो? आपला महान्यायवादी. एक्झॅक्ट बरोबर सगळं. यस मित्रांनो, कायदेमंडळ भारतीय संविधानाच्या कलम 79 मध्ये पार्लमेंटची रचना सांगितली. त्यामध्ये सांगितलंय राष्ट्रपती, ओके, लोकसभा आणि राज्यसभा यांची मिळून संसद बनलेली असेल. ओके, हे पण त्या ठिकाणी काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर ते देशाच्या शासन व्यवस्थेचे प्रमुख. मित्रांनो देशाच्या शासन व्यवस्थेचे प्रमुख कोण असतात रे? प्राईम मिनिस्टर असतात. कळतंय? हे लक्ष ठेवा. शासनाचा प्रमुख आणि राष्ट्राचा प्रमुख दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हेड ऑफ द स्टेट राष्ट्रपती, हेड ऑफ द गव्हर्नमेंट प्राईम मिनिस्टर. कळतंय? हे लक्षात ठेवा. तुम्हाला हे इंग्लिश मध्ये हेड ऑफ द गव्हर्नमेंट म्हणजे शासनाचा प्रमुख कोण असतो? प्राईम मिनिस्टर. आणि हेड ऑफ द स्टेट राष्ट्राचा प्रमुख कोण असतो रे बाबळांनो? राष्ट्रपती. क्लिअर होत आहे? चला छोट्या छोट्या गोष्टींवरती काम करा. चला मित्रांनो, स्पर्धा भयंकर आहे. कळतंय? चलो जायचं पुढं. चला ह्याचं उत्तर काय रे? 3 नंबरचा पर्याय. छोट्या गोष्टी. पुढे बघा, कलम 54 राष्ट्रपतीचा निर्वाचक गण. याच्यावर फिक्स एखादा प्रश्न येतो मित्रांनो. बघा, राष्ट्रपतीच्या निर्वाचक गणामध्ये कोणाचा समावेश असतो? बघा, लोकसभा व विधानसभाचे सर्व सदस्य. मित्रांनो सर्व सदस्य असतात का? हो. आता हे वाक्य बरोबर असेल. आता हे वाक्य बरोबर असेल. पण जर तुम्ही पूर्वी जर बघितलं, पूर्वी म्हणजे कधी? 104वी अमेंडमेंट येण्यापूर्वी जर बघितलं, 2019च्या पूर्वी जर बघितलं मित्रांनो, तर मित्रांनो लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियन असायचे, विधानसभेमध्ये 1 अँग्लो इंडियन असायचे.
ज्यांना अनुक्रमे राष्ट्रपती आणि राज्यपाल नॉमिनेट करायचे. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल नॉमिनेटेड सदस्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेण्याचा अधिकार नाही, हे तुम्हाला माहित असेल. म्हणून मित्रांनो, आता हे वाक्य बरोबर असेल. कळतं मी काय म्हणते हे लक्ष ठेवा. कारण आता लोकसभेमध्ये नॉमिनेटेड सदस्य नसतील, विधानसभेमध्ये नॉमिनेटेड सदस्य नसतील. आता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये हे आता फक्त आणि फक्त इलेक्टेडच राज्याच्या देशाच्या जनतेनं इलेक्टेडच केलेले सदस्य असतील. एम आय राईट? यस. मित्रांनो, हे बरोबर बघा. थोडी गुगली इथं आगामी काळामध्ये बसू शकते. बघा, अशीच वनसेवा मेन्सला पाठीमागच्या गुगली टाकली होती त्यांनी. जेव्हा मित्रांनो दादरा नगर हवेली आणि दमन दीवचं विलिनीकरण झालं, तेव्हा मित्रांनो लोकसभेमध्ये मित्रांनो इथल्या दोन केंद्रशासित प्रदेशांचे एक सदस्य होते विलिनीकरणाच्या अगोदर. आता नंतर 2 झाले ना. आणि मग तुम्हाला प्रश्न विचारला, किती केंद्रशासित प्रदेशांच्या मित्रांनो लोकसभेमध्ये 1 सदस्य एवढ्या सीट्स आहेत? कळतंय? मग आता आकडा 1 कमी झाला असेल हे ह्या लोकांना माहितीच नाही. म्हणजे आपल्या जे काही म्हणजे ज्याने अभ्यासला असेल त्याला माहिती असेल. आता 1 आकडा कमी सांगायचा होता, पूर्वी 1 आकडा जास्त होता. म्हणजे आयोग तुम्हाला बारीक बारीक बदलांवरती प्रश्न विचारतं. मग ते आपण लक्ष ठेवून आहोत का? सर वन डे बॅचचं बोलतो. वन डे बॅच येत्या गुरुवारी वगैरे वन डे बॅच असेल. तुम्ही टेन्शन घेऊ नका, वन डे बॅच मी घेणार आहे. ओके, चला मित्रांनो बघा, राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य 100% बरोबर आहे. दिल्ली व पुदुच्चेरी विधानसभाचे निर्वाचित 100% बरोबर आहे. मित्रांनो, इथं 70वी अमेंडमेंट लक्षात ठेवायची, 1992 ला झाली ती. मित्रांनो, या ठिकाणी दिल्ली आणि पुदुच्चेरीच्या निर्वाचित सदस्यांना इथं स्थान दिलं आहे. जम्मू काश्मीरच्या विधानसभेचे यस ह्याला 2019च्या कायद्यानं स्थान दिलंय. बरोबर आहे की नाही? आता ह्याचं उत्तर काय असेल रे? 4 नंबर याचं उत्तर असेल, हे लक्षात ठेवा. ओके, चुकून आन्सर की मध्ये उत्तर 2 झालेलं आहे, ते एकदा बदलून घ्या. याचं उत्तर 4 नंबरचा पर्याय आहे. ओके, चलो. आता बघा, ज्यांनी जुन्या लॉजिकनं प्रश्न सोडवला असेल त्यांनी उत्तर 2 घ्या. ज्यांनी नव्या लॉजिकनं मित्रांनो प्रश्न सोडवला असेल त्यांनी उत्तर 4 घ्या. ओके, चला. पण उत्तर इन फ्युचर मध्ये प्रश्न आला तर नव्या लॉजिक नुसार द्या. राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या निवडणुकी संदर्भात विवाद तुम्हाला माहित असेल मित्रांनो, भारतीय संविधानाच्या कलम 71 मध्ये हे विवाद असतात. कळतंय? भारतीय संविधानाच्या कलम 71 नुसार हे विवाद मित्रांनो सुप्रीम कोर्टाकडे जातात, हे तुम्हाला माहित असेल. मित्रांनो बघा, आता हे तुम्हाला माहिती नसेल की राष्ट्रपतीचा विवाद असेल तर राष्ट्रपतीच्या विवादाच्या बाबतीत उमेदवार आणि मित्रांनो 20 किंवा 20 पेक्षा जास्त मतदार त्या ठिकाणी मित्रांनो अपील करू शकतात. उपराष्ट्रपती असतील तर मित्रांनो उपराष्ट्रपतीच्या बाबतीमध्ये हरलेला जो काही उमेदवार आहे, उमेदवार किंवा मित्रांनो 10 किंवा 10 पेक्षा जास्त मतदार, ओके, किती दिवसाच्या आत? निवडणूक निकालापासून 30 दिवसाच्या आत मित्रांनो सुप्रीम कोर्टाकडे चॅलेंज करू शकतात. कोणाकडे चॅलेंज करू शकतात? सुप्रीम कोर्टाकडे मित्रांनो चॅलेंज करू शकतात, हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो, आता हे वाद फक्त सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकतात, हायकोर्टाकडे वगैरे जाऊ शकत नाही. आणि मित्रांनो, या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाचे जे अधिकार क्षेत्र आहे तर ते असमावेशक असतं. ते कसं असतं? एक्सक्लुझिव्ह असतं. मी क्लासमध्ये बोललोय का नाही? एक ऑफलाईन बॅचला तर आजच हा टॉपिक झालाय. एक्सक्लुझिव्ह असतं, प्रारंभिक असतं, कारण थेट जाता येतं म्हणून प्रारंभिक. आणि फक्त सुप्रीम कोर्टच हे अधिकार क्षेत्र सोडू शकतं किंवा हे वाद सोडू शकतं, म्हणून एक्सक्लुझिव्ह, म्हणूनच समावेशक. बघा ना, तुम्ही जेव्हा बातम्या बघता टीव्हीवरती तेव्हा खाली एक्सक्लुझिव्ह न्यूज, एक्सक्लुझिव्ह न्यूज, कारण ती न्यूज इतर चॅनेलवरती नसते म्हणून त्याला एक्सक्लुझिव्ह न्यूज म्हणतात. जो अधिकार इतरांना नसतो त्याला एक्सक्लुझिव्ह अधिकार असं म्हणतात, जो हा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे तसा. मित्रांनो, आता पुढे बघा, आता काही गोष्टी लक्षात ठेवायचं. निर्वाचकगण अपूर्ण होतं म्हणून राष्ट्रपतीच्या निवडणुकीला किंवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करता येत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, निवडणूक जरी न्यायालयाने अवैध घोषित केली तर त्याच्या अगोदर या राष्ट्रपती उपराष्ट्रपतीने घेतलेले निर्णय यापुढेही कायम राहतात, यापुढेही व्हॅलिड राहतात. हे तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. मी काय म्हणतो लक्षात येत आहे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके मित्रांनो, थोडं जाऊया पुढे आपण. चला जाऊया पुढे. ओके, चला बरं. आता ओके, चलो जाऊ पुढे. चला, ओके. 131 सुप्रीम कोर्टाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे. 226 हायकोर्टाचं प्राथमिक अधिकार क्षेत्र आहे. ओके, चला जायचं पुढं. पुढील विधाने अभ्यासून योग्य विधानांचा पर्याय निवडा. योग्य विधानांचा पर्याय निवडा म्हणजे का?
राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी प्रस्तावित व अनुमोदन म्हणून प्रत्येकी 50 मतदारांचा पाठिंबा लागतो. येस मित्रांनो, 50-50. प्रॉस्परस 50, सेकंडर्स 50, आणि हेच उपराष्ट्रपतीला प्रॉस्परस 20 आणि सेकंडर्स 20. कळतंय? हे दोन्ही बरोबर आहे बघा, हे दोन्ही असतील बरोबर. 1997च्या पूर्वी ही संख्या मित्रांनो प्रॉस्परस 10 आणि सेकंडर्स 10 अशी होती. क्लिअर होत आहे? हे सुद्धा लक्षात ठेवा, दोन्ही विधानं इथं कशी असतील रे मित्रांनो, बरोबर असतील. क्लिअर होत आहे? चला जायचं पुढं. पुढील विधान, अयोग्य विधान. बघा, भारताचे राष्ट्रपती कितीही वेळा फेरणं, बघा कलम 57 इथं काम करतो. ओके, भारताच्या राष्ट्रपतीची कितीही वेळेस फेरनिवडणूक होऊ शकते, तशी तरतूद संविधानात आहे. पण अशी तरतूद आपण उपराष्ट्रपतीच्या बाबतीत केलेली नाही. उपराष्ट्रपतीच्या बाबतीत अशी तरतूद नाही. याचा अर्थ असा होत नाही की उपराष्ट्रपतींची फेरनिवडणूक होणार नाही. यस मित्रांनो, उपराष्ट्रपतींची सुद्धा फेरनिवडणूक होणार, फक्त घटनेत तरतूद नाही. क्लिअर होत आहे? चला बघा मित्रांनो, अमेरिकन राष्ट्रपतींची केवळ 2दाच फेरनिवडणूक होऊ शकते. मित्रांनो मी काय म्हणतो बघा, काय म्हणतो बघा, ओके काय म्हणतो बघा मी, अमेरिकन राष्ट्रपतीची केवळ फक्त 2दाच फेरनिवडणूक होऊ शकते. अमेरिकन राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे? 4. अजून एकदा 4, म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फक्त 2च टर्म साठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनू शकते. या उलट भारतात अशी कुठलीही तरतूद नाही. पण आता एकमेव असे राष्ट्रपती आहेत राजेंद्र प्रसाद, ज्यांनी 2दा राष्ट्रपती पद भूषवलंय. मित्रांनो 2 असे उपराष्ट्रपती आहेत ज्यांनी 2दा उपराष्ट्रपती पद भूषवलंय. चला कमेंट्स करा, हा सांगा. डॉक्टर राधाकृष्ण आणि अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर हमीद अन्सारी. तर मी काय म्हणतो ती, चला हे सुद्धा लक्षात ठेवा. ओके चलो, चला जायचं पुढं. चलो ओके, याचं उत्तर काय रे? 4 आहे. पुढे बघा, राष्ट्रपती बद्दल योग्य विधानांचा पर्याय निवडा. योग्य विधान विचारलेत राष्ट्रपतींबाबत. चला, या पदावर विराजमान व्यक्ती ही भारतीयच असली पाहिजे. यस मित्रांनो, परकीयाला पण ही पद देत नाही. त्याने किमान 35 वर्ष वयाची पूर्ण केलेली पाहिजे. यस मित्रांनो, त्यांनी वयाची किती वर्ष पूर्ण केलेली पाहिजे? 35 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजे. यस ओके बरोबर. ते लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असले पाहिजे. नाही मित्रांनो, राज्यसभा सदस्यत्व हे उपराष्ट्रपतीच्या बाबतीत आहे, तर लोकसभा सदस्यत्व हे कोणाच्या बाबतीत आहे? राष्ट्रपतींच्या बाबतीत आहे. मित्रांनो क 100% चुकलेला आहे. ते संसदेच्या किंवा राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य असू नयेत. आता मित्रांनो बघा, त्या ड च्या बाबतीत बऱ्याच लोकांची गल्लत झाली असेल. कशाच्या बाबतीमध्ये? ड च्या बाबतीमध्ये. आता वरच्या तर तुम्ही म्हणाल सर, वरच्या तर पात्रता आहेत, वरच्या तर काय आहेत? पात्रता आहेत, आणि खालची मित्रांनो काय आहे? शर्त आहे. शर्त हे कलम 56 मध्ये येत आहे, आणि हे कलम मित्रांनो 58 मध्ये येत आहे. हे तर शर्त आहे कलम मध्ये. मित्रांनो लक्षात ठेवा, राज्यपालाच्या बाबतीत आयोगाने असे वारंवार प्रश्न बनवलेले आहेत. पात्रता आणि शर्ती एकत्र घेऊन प्रश्न बनवलेला आहे. मित्रांनो शर्ती ह्या पात्रतेचाच भाग असतात, हे नीट लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ड इथं जोडा. कळतंय? बघा, ते संसदेचे किंवा राज्यमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य असता कामा नाहीत. त्यांनी लाभाचं पद धारण केलेलं नसलं पाहिजे. त्यांचे वेतन भत्ते पार्लमेंट ठरवते. त्यानंतर त्यांना राष्ट्रपती भवन निशुल्क मिळतं. हे सगळं कलम 58चा भाग असलं तर मित्रांनो ते तुम्ही शर्ती पात्रतेमध्ये जोडू शकता. ओके लक्षात ठेवा. फक्त इथं क चुकलंय, क चुकलंय, क चुकलंय. उत्तर तुमचा 3 नंबरचा पर्याय आहे. क्लिअर होत आहे? चला जायचं पुढं. चला सगळ्यांनी व्यवस्थित बघा. ओके बघा पुढे, राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेबद्दल योग्य नसलेल्या विधानांचा पर्याय निवडा. योग्य नसलेले म्हणजे मित्रांनो चूक. ओके, तुम्हाला माहित असेल राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया पण अमेरिकेकडून घेतलेली आहे. त्याचा स्रोत तुम्हाला असा विचारला तर अमेरिका सांगायचं. क्लिअर होत आहे मित्रांनो? बघा, त्यांना केवळ घटनाभंग या कारणास्तवच पदावरून केलं जातं. 100% बरोबर आहे घटनाभंग. दोषारोपाचा प्रस्ताव संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येईल. यस मित्रांनो लक्षात ठेवा, कोणत्याही सभागृहात तुम्हाला मांडता येईल. प्रस्ताव दोन्ही सभागृहांनी हजर होऊन मतदानात भाग घेतलेल्या सदस्याच्या 2/3 बहुमताने पारित करावा. मित्रांनो इथं बरीच लोक अडकणार आहेत. मित्रांनो विशेष बहुमताचे बघा, आपल्या युट्यूब चॅनलला विशेष बहुमत किंवा बाकी बहुमताच्या टाईपचा एक व्हिडिओ टाकलाय, नक्की बघाल. ओके मित्रांनो बघा, विशेष बहुमताचे एकूण 4 प्रकार आहेत. कळतंय?
मित्रांनो हा जो प्रकार आहे ना, हा प्रकार अमेंडमेंटला लागतो मित्रांनो, हे लक्षात ठेवा. कळतंय? दोन्ही सभागृह अमेंडमेंट म्हणजे आता अमेंडमेंटला ह्याच्यात अजून 50% विसरावं लागतं. 50% प्लस प्रेझेंट राहून वोटिंग केलेल्यांच्या 2/3 टोटलच्या 50%. ओके, नुसतं प्रेझेंट अँड वोटिंगच्या मित्रांनो 2/3 हे कलम 249 मध्ये लागतं. कळतंय? आता मित्रांनो राष्ट्रपतीचं जे विशेष बहुमत आहे ते टोटलच्या 2/3 असतं. मित्रांनो इथं प्रेझेंट आणि वोटिंगचा संबंध नसतो, हे लक्षात ठेवा. प्रेझेंट प्लस वोटिंगचा इथं संबंध नसतो. डायरेक्ट समजा आता लोकसभेचं 543 आहे, तर 543च्या डायरेक्ट 2/3 काढलं जातं. इथं 543 पैकी प्रेझेंट किती आहेत, वोटिंग किती लोक याचा काहीही संबंध नसतो. म्हणून हे वाचायचं कसं, एकूण सदस्यांच्या 2/3 बहुमताने. नीट लक्षात ठेवायचं. इथं वारंवार परीक्षेला प्रश्न डिझाईन झालेले आहेत. चूक पर्याय 3. मित्रांनो अजून बघा, महाभियोगाचा प्रस्ताव ज्या सभागृहातून तुम्ही सुरुवात करणार आहेत त्या सभागृहाला किमान 14 दिवस पूर्व नोटीस दिली पाहिजे. तिथं 1/4 सदस्याच्या सह्या असल्या पाहिजे. त्या पहिल्या सभागृहानं जेव्हा विशेष बहुमतानं म्हणजे या विशेष बहुमतानं ठराव पारित करावा, तेव्हा ते दुसऱ्या सभागृहात जातं. तिथे गेल्यानंतर राष्ट्रपती बाजू मांडू शकतात आणि त्यानंतर दुसरं सभागृह याच बहुमताने ठराव पारित करतं. कळतंय? कळतंय का मी काय म्हणत होती? महाभियोग प्रक्रियेमध्ये कोण सहभागी घेतं? संसदेचे सगळे सदस्य. इथं नामनिर्देशित सदस्यांना सुद्धा भाग घेण्याचा अधिकार असतो. पुढील विधाने अभ्यासा. कोणत्याही कारणामुळे राष्ट्रपतीचं पद रिक्त झाले असता उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती कार्य करण्याची संधी मिळते किंवा उपराष्ट्रपती राष्ट्रपतीची कर्तव्य पार पडतील. आता मित्रांनो बघा, कलम 62 मध्ये बघा, हे बरोबर आहे. कलम 62 मध्ये राष्ट्रपतीचं पद रिक्त होण्याचे बघा, त्याचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. ओके, तुम्हाला माहित असेल जेव्हा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतो तेव्हा जुनेच राष्ट्रपती पुढे कंटिन्यू करतात. ओके, आणि मित्रांनो इतर कुठली पण कारण असू द्या, इतर मध्ये त्याने राजीनामा दिलेला आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे, ते परदेश दौऱ्यावर गेलेले आहेत, ते आजारी आहेत, अशी कुठलीही कारण असू द्या मित्रांनो. कळतंय? हे लक्षात ठेवा. या ठिकाणी मित्रांनो उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती बनण्याची संधी मिळते. पण लक्षात ठेवायचं, उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती फक्त टेम्पररी कालावधीसाठी बनतात. समजा ते परदेश दौरे गेले, ते आजारी आहेत, आता हे तर एकदमच टेम्पररी कालावधी असतो. इथं कालावधी ते परत येईपर्यंत असतो. पण जेव्हा राजीनामा, मृत्यू, महाभियोग या कारणामुळे पद रिक्त होतं, तेव्हा मित्रांनो उपराष्ट्रपती हे मॅक्झिमम 6 महिन्यासाठी राष्ट्रपती म्हणून काम करतात. कारण 6 महिन्याच्या आत इलेक्शन झालीच पाहिजे. आपण इथं म्हणतोय कोणत्याही कारणामुळं. मित्रांनो हे कारण याच्यात येत नाही, म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. कळतंय? आणि कलम 62 मध्ये तर ही तरतूद आहेच, म्हणून ब बरोबर आहे. ओके, फक्त ब बरोबर आहे या ठिकाणी. अशी वाक्य वनसेवेला खूप जास्त बनलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये. मग तसेच पॅटर्न मी इकडे सुद्धा उतरवलेले आहेत. चला पुढे. चुकीचा पर्याय निवडा. चुकीचा पर्याय निवडा मित्रांनो बघा, बिनविरोध निवडले गेलेले राष्ट्रपती एन संजीव रेड्डी एकमेव राष्ट्रपती आहेत जे बिनविरोध निवडून आलेले होते. प्रभारी राष्ट्रपती म्हणून कार्य केलेले उपराष्ट्रपती. मित्रांनो प्रभारी राष्ट्रपती म्हणून कार्य केलेले कोणते उपराष्ट्रपती आहेत, तर व्ही गिरी आहेत. व्ही गिरी. मला अजून कोणतरी कोण सांगेल की अजून कुठले उपराष्ट्रपती आहेत ज्यांनी प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम केलेलं आहे? चला कोण सांगेल मला कमेंट्स मध्ये, कोण सांगेल? सांगा कोण रे? कोण कोण? चला कमेंट्स. बीडी जत्ती. ओके, पदावर असताना मृत्यू पावलेले राष्ट्रपती मित्रांनो डॉक्टर झाकीर हुसेन. बरोबर आहे. अजून एक आहेत सांगा. अजून एक आहेत सांगा. फखरुद्दीन ज्यांच्या काळात बघा इंदिरा गांधींची इंटरनल इमर्जन्सी लॉन्च झाली होती. फखरुद्दीन अली अहमद यांचा सुद्धा पदावर असताना मृत्यू झालेला होता. पदावर असताना मृत्यू पावलेले 2 राष्ट्रपती आहेत आणि पदावर असताना मृत्यू पावलेले एकमेव उपराष्ट्रपती कृष्णकांत. कळतंय? हे लक्षात ठेवा. ओके, चला दिसतंय ना सगळ्यांना व्यवस्थित? पदावर असताना मृत्यू झालेला होता. पदावर असताना मृत्यू पावलेले 2 राष्ट्रपती आहेत. चला ओके, चला क्लिअर होतंय? यस एकदम भारी, सगळे हुशार आहेत. चला यापैकी नाही. ओके, चला पुढे. पुढीलपैकी कोणते उपराष्ट्रपती बिनविरोध निवडले गेले होते? डॉक्टर राधाकृष्णन हे तर 2 वेळा निवडले गेले होते. हिदायतुल्ला आहेत, शंकर दयाल शर्मा आहेत. यस
ओके, शंकरदयाळ शर्मांवरती अजून एक वाक्य आहे मित्रांनो, पुढे बघा, पुढे असेल बघा, हे शंकरदयाळ शर्मांचं वाक्य आहे बघा. एका राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, भारताचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती म्हणून पदावर स्वीकार. बघा, मुख्यमंत्री पद यांनी भूषवलेलं आहे, राज्यपाल पद पण भूषवलेलं आहे, उपराष्ट्रपती पद भूषवलेलं आहे आणि मित्रांनो राष्ट्रपती सुद्धा पद भूषवलेलं आहे. 4 महत्वाची पद या शंकरदयाळ शर्मा साहेबांनी भूषवलेली आहेत. काय साधी अचिव्हमेंट आहे का ही? त्याच्या अगोदर बघा, उपराष्ट्रपती म्हणून यांचा कार्यकाळ सर्वात कमी राहिलेला आहे. कोणाचा रे मित्रांनो? व्ही गिरी यांचा. ओके, त्याच्या अगोदर बघा. ओके, हे सगळं झालं. तर मित्रांनो बघा, हे फॅक्ट्स जे आहेत ना ते मुद्दाम मी तुम्हाला टाकलेले आहेत, कारण अशा फॅक्ट्स वारंवार परीक्षेला आलेले आहेत. मुद्दाम अशा फॅक्ट्स मी इन्सर्ट केलेल्या आहेत. क्लिअर होत आहे? चलो, गुड, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सगळ्यांच्या छान छान कमेंट्स आहेत, काही अडचण नाही, मी आहेत सोबत. ओके, एकदमच भारी टिकून आहेत. जवळपास 100 लोक अजूनही टिकून आहेत. 10:15 झालेले आहेत. चला बघा पुढे मित्रांनो, पुढील विधाने अभ्यासा. प्रत्यक्षात बघा, हा प्रश्न आयोगाचा मी कॉपी पेस्ट केलाय, कारण मला बरीच लोक हा प्रश्न पाठवत असतात, व्हॉट्सअपला पाठवत असतात, ऑफलाईन बॅच मध्ये विचारतात, ऑनलाईन वाली विचारतात, हे की नाही मी काय म्हणतो ती. ओके, चला चला मी काय म्हणतो ते बघा. हा, पुढील विधाने अभ्यासा. बघा, प्रत्यक्षात उपराष्ट्रपती ही लोकसभेचाच नामनिर्देशित असतो. मित्रांनो वाक्य बरोबर आहे. या दृष्टीने राज्यसभेला स्वतःचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेलेला आहे, हे बरोबर आहे. आता बघा ह्याचं लॉजिक कसं आहे ते मित्रांनो बघा. उपराष्ट्रपतीचे मतदार कोण आहेत? उपराष्ट्रपतीचे मतदार तर ऑब्विसली संसदेचे सर्व सदस्य. हे लॉजिक इथं वापरायचं, संसदेचे सर्व सदस्य. आता बघा, संसदेचे सर्व सदस्य म्हणजे लोकसभेचे आणि राज्यसभेचे. समजा लोकसभेचे 543 आहेत आणि राज्यसभेचे 245 आहेत. मित्रांनो बघा, मॅक्झिमम सदस्य कुठले आहेत? मॅक्झिमम सदस्य मतदार म्हणून कुठले आहेत? लोकसभेचे आहेत. मग मला सांगा, कोणाला हवा तो व्यक्ती ते निवडून येणार आहे? ऑब्विसली लोकसभेला. आणि याच अर्थानं मित्रांनो राज्यसभेला स्वतःचा अध्यक्ष निवडण्या घेण्याचा अधिकार नाकारला गेलेला आहे, कारण लोकसभेचाच नॉमिनेटेड व्यक्ती, लोकसभेलाच हवा असणारा व्यक्ती मित्रांनो या ठिकाणी निवडून येऊ शकतो, राज्यसभेचा येणार नाही, कारण त्याचे मतदार ऑलरेडीच काय आहेत रे, कमी आहेत. क्लिअर होतं मी काय म्हणतो ते? तर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. लॉजिक मित्रांनो हेच आहे, दुसरं लॉजिक या ठिकाणी कुठलंही नाही, म्हणून या ठिकाणी दोन्ही बरोबर आहेत. जाऊ पुढं, चला. उपराष्ट्रपती बद्दल योग्य विधानांचा पर्याय निवडा. बघा, योग्य विधानांचा पर्याय निवडायचा आहे. बघा, त्यांना पदावरून दूर करायची प्रक्रिया व कारण घटनेत नमूद आहेत. मला वाटतं आता इथं भरपूर लोक अडकले असतील मित्रांनो. बघा, उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करायची कारणे संविधानात नमूद नाहीत, पण प्रक्रिया संविधानात नमूद आहे ना. असं कसं बोलताय तुम्ही? बघा बर, पहिल्यांदा ठराव राज्यसभेत मांडला पाहिजे, 14 दिवसाची पूर्व नोटीस दिली पाहिजे, राज्यसभेने प्रभावी बहुमताने ठराव पारित केला पाहिजे, नंतर तो लोकसभेकडे जाईल, लोकसभेने साध्या बहुमताने ठराव पारित केला पाहिजे. ही प्रक्रिया नाही का रे? आहे ना. म्हणून हे चुकलेलं आहे. बघा, पदावरून दूर करते वेळी त्यांच्यावरील आरोपांची चौकशी देखील होत नाही. हा, हे बरोबर आहे मित्रांनो, हा त्यांच्यावर अन्याय आहे. राष्ट्रपतींची चौकशी होते, दुसरं सभागृह चौकशीच्या भूमिकेमध्ये असतं. दुसरं सभागृह मित्रांनो आरोपांची सत्यता पडताळण्याचं काम राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये करतं, पण अशी तरतूद उपराष्ट्रपतीच्या बाबतीत नाहीये. हे वाक्य बरोबर आहे. त्यांना पदावर दूर करायचा ठराव संसदेच्या नाही रे ताईदादांनो. बघा, लोकसभेचं साधं बहुमत आणि त्याच्या अगोदर राज्यसभेचं प्रभावी बहुमत, हे महत्वाचं आहे. म्हणून का चुकलाय? त्यांचे पद रिक्त झाल्यानंतर त्यांचे कार्य कोण पार पाडेल याबाबत घटनेत तरतूद नाही. बघा, जसं राष्ट्रपतीचं पद रिक्त झाल्यानंतर राष्ट्रपतीचं पद रिक्त झालं की मित्रांनो उपराष्ट्रपती येतात. उपराष्ट्रपती पण नसतील तर सरन्यायाधीश येतात. सरन्यायाधीश पण नसतील तर सुप्रीम कोर्टाचा ज्येष्ठ न्यायाधीश येतो. सुप्रीम कोर्टाचा कोण येतो? ज्येष्ठ न्यायाधीश येतो मित्रांनो. आता लक्षात ठेवा, पण उपराष्ट्रपतीचं पद रिक्त झालं तर त्यानंतर कोण येईल या बाबतीत घटनेत तरतूद नाही. ते पद रिक्तच राहतं, शक्य तितक्या लवकर भरलं पाहिजे, हीच तरतूद मित्रांनो संविधानामध्ये आहे. कळतंय? तर हे बेसिकली काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे त्या मित्रांनो. याचं उत्तर आहे ब आणि ड. ब आणि ड कुठे आहे बघा, ब आणि ड 2 नंबरच्या पर्यायाचा भाग आहे. ओके, मला वाटतं बऱ्याच लोकांचा हा प्रश्न चुकलेला असेल. बघा, पुढीलपैकी उपराष्ट्रपती पदासंदर्भात कोणती अर्हता नमूद नाही. बघा, तो व्यक्ती भारतीय नागरिक असला पाहिजे,
कळतंय? बरोबर. त्यांनी वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजे, हे बरोबर आहे. ते राज्यसभा सदस्य म्हणून निवडण्यास पात्र असले पाहिजे, हे बरोबर आहे. मित्रांनो, सगळेच पात्रता आहेत म्हणून इथं नाही मध्ये यापैकी नाही हे उत्तर येईल, कारण ऑल ऑफ दी अबव त्याचं आन्सर आहे. कळलं तर मित्रांनो? त्यानंतर मित्रांनो ह्याच्या शर्ती सुद्धा आहेत. शर्ती सुद्धा आहेत या ठिकाणी. काय शर्ती आहे रे? ते संसदेची किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य असणार नाहीत, आणि जर ते सदस्य असतील तर निवडून आल्यानंतर तात्काळ त्यांना काय करावं लागेल मित्रांनो? ते पद रिक्त करावं लागेल. हा, जाऊया आपण पुढे. बघा, उपराष्ट्रपतींच्या कालावधी संदर्भात योग्य विधानांचा पर्याय निवडा. बघा, ते पद ग्रहण केल्याच्या तारखेपासून 5 वर्ष कालावधीसाठी पद धारण करतात. बरोबर. ते राष्ट्रपतींना संबोधून केव्हाही राजीनामा देऊ शकतात, हे बरोबर आहे. ते पदावधी संपला तरीही त्यांचा उत्तराधिकारी पद ग्रहण करेपर्यंत पुढे मित्रांनो पदावरती हे राहतात. काय राहतात? पद ग्रहण करणं चालू ठेवतात. मित्रांनो, उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ हा किती मध्ये आहे? कलम 67 मध्ये नमूद आहे. आणि सगळ्या गोष्टी ओके, त्यानंतर पुढे लाभाचं पद वगैरे आहेच आहे. त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो कलम 67 चा भाग आहेत. ओके, त्यानंतर हे सगळं सगळं म्हणजे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला जायचं पुढं. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, उपराष्ट्रपतीच्या निर्वाचक गणामध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? मित्रांनो बघा, उपराष्ट्रपतीचे निर्वाचक गण हे भारतीय संविधानाच्या कलम 66 मध्ये आहे. ओके मित्रांनो, मूळ संविधानामध्ये अशी तरतूद होती की दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीमध्ये उपराष्ट्रपती निवडले गेले पाहिजेत. मात्र नंतर मित्रांनो 11वी घटना दुरुस्ती झाली 1961 ला, आणि त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीच्या ऐवजी दोन्ही सभागृहाचे सर्व सदस्य मिळून उपराष्ट्रपतीची निवड करतील. कळतंय? बघा, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सर्व सदस्य, हे जे इलेक्ट्रल कॉलेज आलं आर्टिकल 66 मध्ये, ते 11वी घटना दुरुस्ती. कोणती? 11वी घटना दुरुस्ती 1961 ला आलं. लक्षात ठेवा, 11वी अमेंडमेंट 1961 ला आलं मित्रांनो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय होतं मी काय म्हणतो ते? चला, हा, सगळे छान असेच टिकून राहा. ओके, हा, थोडा मला टेस्ट द्यायला लेट झाला होता, पण कळतंय? हा, डिस्कशन, लाईव्ह डिस्कशन जेवढं अटेंड कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. रेकॉर्डेड डिस्कशन मध्ये तेवढी जाण येत नाही, म्हणून मी लाईव्ह डिस्कशन ठेवलंय. टेस्ट झाली डिस्कशन, टेस्ट झालं डिस्कशन. काही मला अडचणी असतील तर एखादा दिवस मी दुसऱ्या दिवशी घेतो, पण डिस्कशन व्यवस्थित पद्धतीने झालं पाहिजे. पुढे बघा, कलम 25 बघा, उपराष्ट्रपती पदासंदर्भात अयोग्य विधानांचा पर्याय निवडा. बघा बरं, अयोग्य विधान उपराष्ट्रपती पदाचं कलम 63 मध्ये कुठून घेतलंय हे पद? आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. बरोबर. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील का? 100% बरोबर आहे, कारण उपराष्ट्रपतीला उपराष्ट्रपती या नात्याने काहीच काम नाही, किंवा उपराष्ट्रपतीला उपराष्ट्रपती या नात्याने फक्त एकच काम आहे, जेव्हा राष्ट्रपतीचं पद रिक्त होईल तेव्हा त्यांच्या अधिकार जबाबदाऱ्या पार पाडणं, आणि मग जेव्हा राष्ट्रपती पदावरती असतील तेव्हा उपराष्ट्रपती हे कलम 64 अन्वये तिकडे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करतील. मित्रांनो, राज्यसभेचं अध्यक्षपद हे भारतीय संविधानाच्या कलम 89 मध्ये स्वतंत्र पद आहे, पण उपराष्ट्रपतीला उपराष्ट्रपती या नात्याने असलेल्या कमी जबाबदाऱ्या विचारात घेता त्यांना तिकडे शिफ्ट केलेला आहे भारतीय संविधानाचा आर्टिकल 64. ओके, राष्ट्रपती म्हणून कार्य करण्याचा अधिकार 66 मध्ये आहे का रे? नाही, आताच आपण 66 मध्ये काय बघितलं? ओके, निर्वाचक गण. तर मित्रांनो, कलम इथे किती आहे रे? 65 आहे. तर उपराष्ट्रपतींच्या राष्ट्रपती म्हणून जबाबदाऱ्या ह्या भारतीय संविधानाच्या कलम 65 मध्ये आहे. भारतीय संविधानाच्या कलम 62 नुसार जेव्हा मित्रांनो राष्ट्रपतीचं पद रिक्त होतं ते केव्हा पद रिक्त होतं त्याच्यावर आपण पाठीमागे प्रश्न बघितलेला आहे, आणि त्या कारणास्तव जेव्हा पद रिक्त होतं तेव्हा मात्र ते राष्ट्रपतीचे अधिकार जबाबदाऱ्या पार पाडतात. कळतंय? आणि लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती बनतात तेव्हा त्यांना राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून काम करता येत नाही, तेव्हा राज्यसभेचे उपाध्यक्ष हे अध्यक्ष बनतील. हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. ओके, चला, उत्तर काय रे? 3 नंबर. राष्ट्रपती पदासंदर्भात चुकीचा पर्याय निवडा. मित्रांनो, राष्ट्रपती पदाची तरतूद, मित्रांनो बघा, राष्ट्रपती पदाची तरतूद का भारतीय संविधान कलम 53 मध्ये आहे का? आहे. ओके, 53 मध्ये 2 क्लॉज आहेत, 53(1), 53(2). मित्रांनो, 53(1) मध्ये सांगितलंय राष्ट्रपतींकडे देशाचे सगळ्या एक्झिक्युटिव्ह पॉवर असतील, आणि त्यानंतर मित्रांनो 53(2) मध्ये सांगितलंय राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे सरसेनापती असतील. एस की नो रे ताईदादांनो? आहेत ना सगळे? ओके, चला. त्यानंतर राष्ट्रपतीचे एक्झिक्युटिव्ह पॉवर भारतीय संविधानाच्या कलम 54 मध्ये आहेत. त्या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे
की ते देशाच्या एक्झिक्युटिव्ह पॉवर स्वतः वापरतील किंवा त्याच्या अधीनस्थ असणाऱ्या अधिकाऱ्यामार्फत वापरतील. आता तुम्हाला जर असा प्रश्न विचारला, अधीनस्थ असणाऱ्या अधिकाऱ्याची व्याख्या सांगा, तर अधीनस्थ असणाऱ्या अधिकाऱ्याच्या व्याख्येमध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे इम्प्लिसिट आहेत. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे ना. बघा, राष्ट्रपतीचा कालावधी भारतीय संविधान 57 मध्ये आहे का? हो. ओके, चला वरील सर्व कळतंय मी काय म्हणतो ते, हे लक्षात ठेवा. ओके, चला बघा आता मित्रांनो, ही एक ट्रिक्स आहे. बघा तुम्हाला एक ट्रिक्स देतो. बघा, राजू काकांनी PPE किट घालून. बघा मित्रांनो काय म्हणतो, बघा राजू काकांनी PPE किट घालून. ओके मित्रांनो, पदावधी जो आहे ना, तो पदावधी 56 मध्ये आहे. 56 मध्ये, सॉरी, पदावधी किती मध्ये आहे? 56 मध्ये आहे. आणि पुनर्नेमणूक आहे ती कलम 57 मध्ये आहे. म्हणून इथं 3 नंबरचा पर्याय पाहिजे. राजू काकांनी PPE किट घालून ओके विशिष्ट अटी शर्तींवरती कोरोना पेशंटला वाचवण्याची शपथ घेतली. त्यातच ते गेल्याने त्यांची जागा रिक्त झाली. बघा छोटी ट्रिक्स आहे. बघा, राजू काकांनी PPE किट घालून कोरोना पेशंटला वाचवण्याची शपथ घेतली, पण विशिष्ट अटी शर्तींवर त्या मग शपथ घेतली, त्यात गेले आणि त्यांची जागा रिक्त झाली. बघा, राजू म्हणजे काय रे? राष्ट्रपती, कलम 53. का म्हणजे काय रे? त्याचे कार्यकारी अधिकार, कलम 54. नी म्हणजे काय रे? त्याची निवडणूक. बघा ओके मित्रांनो, नी म्हणजे काय रे? त्यांची निवडणूक. ओके, लक्षात ठेवा. हा मित्रांनो, बघा थोडं चुकतंय काहीतरी आपलं. बघा इथं चुकीचा पर्याय निवडायला सांगितला ना. सॉरी रे मित्रांनो, सॉरी, मला थोडं माफ करा. ओके, लेट झालंय, मी पण थोडं माझ्याकडून इथं गफलत झाली. सॉरी, मी माफी मागतो सगळ्यांची. बघा इथं राजू म्हणजे कलम 52, बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो, कार्यकारी अधिकार म्हणजे 53, निवडणूक म्हणजे 54 आणि 55. मित्रांनो, पी म्हणजे त्याचा पदावधी 56, पी म्हणजे पुनर्नेमणूक, कलम 57, ई म्हणजे इलिजिबिलिटीची पात्रता आहे मित्रांनो. कळतंय? 58 मध्ये दिलेत. ओके, विशिष्ट अटी शर्तींवरती मित्रांनो 59, शपथ 60, गेले म्हणजे महाभियोग 61, जागा रिक्त झाली म्हणजे 62 आणि उपराष्ट्रपती 63. पुढं कळतंय मित्रांनो? हे माझं चुकलंय. राष्ट्रपती पदाची कलम 52 मध्ये पाहिजे. कार्यकारी अधिकार मित्रांनो 54 मध्ये झाले, 53 मध्ये पाहिजे. आणि मित्रांनो राष्ट्रपतीचा कालावधी 57 झाले, इथं 56 पाहिजे. ओके, माझं चुकलं. याचं उत्तर मित्रांनो 4 नंबरचा पर्याय आहे. कळतंय? थोडी गफलत झाली. कंटिन्युअसली माझा आता कितवं लेक्चर आहे बघा, कंटिन्युअसली. ओके, जवळपास कंटिन्युअसली 8-8:30 पर्यंत लेक्चर घेऊन इथं आलो होतो. 4-5 तास लेक्चर सलग झालं होतं. थोडं मलाही भूक लागली. ओके, चला मी पण आपण उरकूया थोड्या वेळात. ओके, चला मित्रांनो, हे कळालं. राजू काकांनी PPE किट घालून विशिष्ट अटी शर्तींवरती कोरोना पेशंटला वाचवण्याची शपथ घेतली, त्यातच ते गेले, त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली. हे तर कलम सुद्धा लक्षात ठेवा. ओके, चलो. ओके ऋतुजा मॅडम, थँक्यू. उपराष्ट्रपती संदर्भात, ओके, उपराष्ट्रपती संदर्भात चुकीचा पर्याय निवडा. बऱ्याच लोकांना माहित असेल, आता आपलं 4 ते 4चं लेक्चर मी किती वाजता सोडलं? जवळपास 8 वाजता सोडलं. एकही मिनिटाचा गॅप नाहीये. बऱ्याच लोकांना माहिती असेल. आता सोडून इकडे तिकडे धावत पळत करून लाईव्हला आलोय मी. बऱ्याच लोकांना माहित असेल, है की नाही? बघा, उपराष्ट्रपती संदर्भात चुकीचा पर्याय निवडा. ते भारताचे नागरिक आहेत किंवा असावेत. बरोबर आहे. ते देशाच्या कार्यकारी मंडळाचा भाग आहेत. मित्रांनो आहेत का? हो, ते देशाच्या कार्यकारी मंडळाचा भाग आहेत. ते देशाची नामधारी, मित्रांनो देशाची नामधारी कोण प्रमुख कोण आहेत रे? राष्ट्रपती आहेत. उपराष्ट्रपती आहेत का? नाहीत. लक्षात ठेवा. ओके, उत्तर 3 नंबरचा पर्याय. ओके, चला जाऊया पुढे आपण. पुढील विधाने अभ्यासून योग्य विधानांचा पर्याय निवडा. बघा, आतापर्यंत एकूण 7 उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपती म्हणून काम केलंय. 100% बरोबर आहे. डॉक्टर झाकीर हुसेन यांचा राष्ट्रपती म्हणून सर्वात कमी कालावधी राहिलेला आहे. डॉक्टर झाकीर हुसेन आहेत का? हो मित्रांनो, ते बरोबर आहे. एम हिदायतुल्ला यांनी प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम केलेलं आहे. हे बरोबर आहे. आतापर्यंत 2 राष्ट्रपतींचा पदावर मृत्यू झालाय. हे बरोबर आहे. मी मागे सांगितलं, हे 2 राष्ट्रपती कोण आहेत? तर मित्रांनो, फखरुद्दीन अली अहमद आणि हुसेन
सांगितलं ना? हा, ओके. डॉक्टर झाकीर हुसेन. ओके मित्रांनो, हे 7 उपराष्ट्रपती कोण रे, जे पुढे जाऊन राष्ट्रपती बनले, त्याची नावं तुम्हाला माहित आहेत का? सांगा. हा, सांगा सांगा, चला सांगा कमेंट्स मध्ये सांगा. डॉक्टर राधाकृष्णन, सांगा. मला जेवढे आठवतं तेवढे सांगतो. डॉक्टर राधाकृष्णन, हा, हे डॉक्टर झाकीर हुसेन पण येतात इथं. हुसेन, डॉक्टर झाकीर हुसेन पण येतात इथं. हा, आता 3 नंबरचा पर्याय सांगा अजून. हा, फिवी गिरी, गिरी पण येतात. 4 नंबरला आर व्यंकटरमण, सांगा. आर व्यंकटरमण येतात. बीडी जत्ती येतात. शंकर दयाळ शर्मा येतात. ओके, यस, बीडी जत्ती येतात. शंकर दयाल शर्मा येतात. बघा किती झाली, 1 2 3 4 4 5 6, आणि अजून एक कोण आहे? हा, 7वं, के आर नारायणन. ही 7, ही 7 उपराष्ट्रपती पुढे जाऊन काय बनले रे, राष्ट्रपती बनले. क्लिअर होत आहे? यस यस, चलो ओके. हा, चला वरील सर्व बघा बरं. राज्यपालाबद्दल आता इथनं राज्यपालाचे प्रश्न आहेत. ओके, चला. राज्यपालाबद्दल अयोग्य विधानांचा पर्याय निवडा. बघा, ते केंद्र व राज्य सरकारमधील दुवा म्हणून काम करतात. बरोबर. ते घटक राज्याचे घटनात्मक व वास्तव प्रमुख म्हणून काम करतात. मित्रांनो, ते घटक राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेतच, पण ते वास्तव प्रमुख नाहीत. कारण वास्तव प्रमुख कोण असतात रे, राज्याचे चीफ मिनिस्टर किंवा राज्याचे मुख्यमंत्री. हे त्या ठिकाणी कोण असतात रे, वास्तव कार्यकारी प्रमुख असतात. ते राज्याचे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ दोघांचा भाग आहेत. यस मित्रांनो, कार्यकारी मंडळाचा भाग आहेत का? यस. अविभाज्य भाग आहेत. कायदे मंडळाचा भाग आहेत का? हो. मित्रांनो मला सांगा, राज्याचं कार्यकारी मंडळ कोण म्हणून बनतं? राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता. आणि कायदे मंडळ म्हणून कोण म्हणतं? राज्यपाल, विधानसभा. ओके ओके, भारतीय कलम 168 इथं काम करतं. राज्यपाल, विधानसभा असेल तर विधान परिषद, असं आहे. हा, चला. उत्तर काय रे, 2 नंबरचा पर्याय ठिकाणी चुकीचा असेल. चला. राज्यपाल पदासंदर्भात चुकीच्या कलमांचा पर्याय निवडा. बघा मित्रांनो, इथे ट्रिक्स मी वारंवार ट्रिक्स दिले. अख्ख्या मार्केटला ही ट्रिक्स आपली कॉपी पेस्ट होते. राजा का नाक योगा से साफ, ही ट्रिक्स अख्खं मार्केट आपली कॉपी पेस्ट करते. बघा, राजा म्हणजे राज्यपाल मित्रांनो, कलम 153. का म्हणजे कार्यकारी अधिकार 154. ना म्हणजे नियुक्ती 155. क म्हणजे कार्यकाळ 156. योग्यता म्हणजे पात्रता 157. सेवा शर्ती 158. कळतंय का? आणि शपथ 7 म्हणजे शपथ 159. कार्यकारी अधिकार 153 मध्ये आहेत का रे? नाही. कार्यकारी अधिकार किती मध्ये आहेत रे? 154 मध्ये आहेत. राज्यपालांचा पदावधी, पदावधी कुठे आहे रे? पदावधी क म्हणजे कालावधी 156 मध्ये आहे. शर्ती कुठे आहे? शर्ती 158 मध्ये आहेत. ओके, हा. चुकीची कलम, सगळीच चुकीची कलम आहेत. बघा बरं एकदा, सगळी चुकीची कलम आहेत. यस ऋतुजा मॅडम, यस. ओके, चलो जायचं पुढं. राज्यपालांच्या बघा, राज्यपालाच्या पदावधी किती मध्ये आहे आता राज्यपालाचा? सांगा पदावधी किती मध्ये आहे रे? कालावधी कालावधी 156. बघा, कलम 156 वरती प्रश्न विचारलाय. ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. 100% बरोबर आहे. ते सर्वसाधारणपणे 5 वर्षाच्या कालावधीसाठी पद धारण करतात. बघा मित्रांनो, राज्यपालांचा कार्यकाळ संविधानात नमूद नाही, पण ते जनरली सर्वसाधारणपणे, हा शब्द लय महत्वाचा आहे, 5 वर्षासाठी पद धारण करतात. हे बरोबर आहे. त्यांचा पदावधी संपला तरी ते त्यांचा उत्तराधिकारी येईपर्यंत पदावरती कायम राहतात. बरोबर. आणि मला सांगा मित्रांनो, बघा, राज्यपालांना पदावर दूर करायची कारणे घटनेत नमूद नाहीत. ते राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करत असल्यामुळे राष्ट्रपती त्यांना केव्हाही पदावर दूर करतात. आणि ते गोष्ट लक्षात ठेवा, राष्ट्रपतींची मर्जी ही न्यायपृष्ठ बाब नाही. ओके मित्रांनो, चुकीचं कुठलं आहे का? कुठलंच नाही. म्हणून 4 नंबरच्या पर्यायासोबत जावा. 32 बघा, राज्यपालांबाबत योग्य विधानांचा पर्याय निवडा. बघा, त्यांच्या फेरनियुक्तीबाबत घटनेत तरतूद नाहीत. 100% बरोबर आहे मित्रांनो. फक्त राष्ट्रपतींच्याच फेरनियुक्तीबाबत घटनेत तरतूद आहेत. उपराष्ट्रपतीच्या नाहीत, राज्यपालाच्या नाहीत. पण ह्याचा अर्थ उपराष्ट्रपती असतील, राज्यपाल असतील, यांची फेरनियुक्ती होऊ शकते. आता राज्यपालाच्या बाबतीमध्ये त्याच राज्यामध्ये किंवा लगतच्या राज्यामध्ये, इतर राज्यामध्ये
त्यांची राष्ट्रपती फेरनियुक्ती करू शकतात. बघा, त्यांची त्याच किंवा इतर राज्यात फेरनियुक्ती होऊ शकते. यस, राष्ट्रपती राज्यपालांची उरलेल्या कालावधीसाठी दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा बदली करू शकतात. हे 100% बरोबर आहे. उत्तर आपला वरीलपैकी सर्व. चला जाऊ पुढं. बघा, कलम 157 अन्वये राज्यपालांबाबत कोणत्या पात्रता घटनेत नमूद आहेत? बघा, एक गोष्ट कायम मनाला सांगत राहा की राज्यपालांच्या बाबतीत घटनेत फक्त 2च पात्रता आहेत. बाकी संकेत आहेत, सरकारी आयोगाच्या तरतुदी आहेत, व्यंकटचल आयोगाच्या तरतुदी आहेत, पंच आयोगाच्या तरतुदी आहेत, म्हणजे शिफारशी आहेत. कळतंय? नाथ पै आयोगाच्या काही शिफारशी आहेत, सेटल वाढ अभ्यासाच्या काही शिफारशी आहेत, अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या बाबतीमध्ये काही समिती आहेत. सगळं आपण नोट्स मध्ये दिलेलं आहे. आपल्या नवीन नोट्स पण काही दिवसामध्ये मार्केटला येत आहेत. सगळं मी टाकलंय. ओके, बघा, ह्या 2च गोष्टी संविधानात नमूद आहेत. ओके, तो भारताचा नागरिक असला पाहिजे आणि त्यांनी वयाची 35 वर्ष पूर्ण केलेले पाहिजे. म्हणून 1 नंबरचा पर्याय, कारण कलम 157 वर प्रश्न विचारलाय. बाकी मित्रांनो, हे सरकारी आयोगाच्या शिफारशी आहेत, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. कळतंय? 2 संकेत सुद्धा आहेत की शक्यतो तो राज्याबाहेरचा असावा. केंद्र सरकारनं राष्ट्रपतींनी राज्यामध्ये राज्यपाल पाठवत असताना त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत केली पाहिजे. संकेत आहेत. कळतंय? राज्यपालांच्या शपथेच्या नमुन्यात पुढीलपैकी कोणते घटक असतात? मित्रांनो, 2च माणूस आहेत ज्यांना संविधानाची शपथ घ्यावी लागते, ते म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यपाल. बघा, ते पदाचे कार्य निष्ठापूर्वक पार पाडणं बरोबर आहे. संविधान व कायदा यांचे जतन व संरक्षण करणं बरोबर आहे. स्वतःला जनतेच्या सेवेस किंवा कल्याणास वाहून घेणं हे बरोबर आहे. मित्रांनो, वरील पैकी सर्व. ओके, जनरली प्रश्न टाकला होता मी. चुकीचा पर्याय निवडा. बघा, राज्यपालांचे आकस्मिक कार्य बरोबर आहे. कळतंय? जर राज्यपालांचे आकस्मिक वगैरे पद रिक्त झालं किंवा काय राज्यपालांना आकस्मिक कार्य करावी लागली तर त्या बाबतीमध्ये राष्ट्रपती तरतूद करत असतात. लक्ष ठेवा, कोण तरतूद करतात? राष्ट्रपती तरतूद करतात. 160 अन्वये. 166 राज्यपालाचा क्षमतानाचा अधिकार. यस मित्रांनो, आपण राष्ट्रपती बरोबर पहिलाच प्रश्न कंपॅरिझन करून बघितलेला आहे. ओके, 162 राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती. मित्रांनो, राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती कुठपर्यंत असते? बघा, सेंट्रल स्टेट रिलेशन्स मध्ये, केंद्र राज्य संबंधामध्ये आपण केंद्रीय कायदे, राज्याचा कायदे यांच्या प्रादेशिक विस्तार बघत असतो. तसाच त्यांच्या एक्झिक्युटिव्ह अधिकारांचा सुद्धा विस्तार बघत असतो. या राज्याच्या एक्झिक्युटिव्ह अधिकाराचा विस्तार हा राज्यानं मित्रांनो कायदे, त्याच्या कायदे करण्याचा जो काही अधिकार आहे तिथपर्यंत त्यांच्या एक्झिक्युटिव्ह अधिकाराचा विस्तार असतो. हे कलम 162 मध्ये. त्यानंतर कलम 163, 164, 165 मित्रांनो ही पीएम आणि सीएम आणि मंत्रिमंडळाची कलम आहेत. हा महाधिवक्त्याचं कलम आहे. कळतंय? तर ही पुढची कलम लक्षात ठेवा. उत्तर आहे यापैकी नाही. क्लिअर होत आहे? चला, जवळपास 1 तासापर्यंत लेक्चर झालेलं आहे. ओके, आता मित्रांनो इथून पुढे बघा, इथून पुढचे जे आहेत ना तर ते करंटचे प्रश्न आहेत. बघा, एकदम सुंदर करंटचे प्रश्न टाकलेत. एकदम सुंदर, एकदम सुंदर करंटचे प्रश्न मी या ठिकाणी डिझाईन केले आहेत. एकदम सुंदर प्रश्न आहेत बघा. ओके, हे नीट बघा. ओके, बघा, बायोगॅस निर्मितीसाठी भारतातील पहिला आणि सर्वात मोठा घनकचरा प्रकल्प कुठं सुरू होतोय? भंडेवाडी, नागपूर. म्हणजे मित्रांनो बघा, सगळे प्रश्न आहेत. मी करंटच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मित्रांनो सेपरेट व्हिडिओ देईन. आता जवळपास 1 तासापेक्षा जास्त लेक्चर झालेला आहे. ओके, हा मित्रांनो मी करंटचा सेपरेट रेकॉर्डेड व्हिडिओ टाकेल आता, कारण खूप उशीर झालाय. ओके, जवळपास 10:30 वाजून गेलेले आहेत. चला, माझं जेवण बाकी आहे, दिवसभर लेक्चर झालेत. चला मित्रांनो, खूप खूप शुभेच्छा आहेत. असा छान छान अभ्यास करा. आता मित्रांनो 5व्या टेस्ट साठी रेडी राहा. ओके मित्रांनो, काही अडचण नाहीये, आपल्याकडे भरपूर ऍडमिशन्स आहेत. आपल्याकडे भरपूर ऍडमिशन आहे, टेन्शन घेऊ नका. ओके, तुम्ही तर जाहिरात करताच आहे माझी, काही अडचण नाही. मित्रांनो, मार्क्स साठी आपल्याला काम करायचंय. मला खूप झालं एवढं. काही नाही, कोण काय करतंय आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण आपल्या लेकरांसाठी काय करतोय, तुम्ही कशी पास व्हाल यासाठी आपल्याला काम करायचं. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही माझ्याशी जोडले गेलेत ना, बस संपला विषय. यस, करंटचे व्हिडिओ तिथेच पडतील, याच फोल्डरमध्ये करंटचे व्हिडिओ. हा व्हिडिओ कट झाल्यानंतर जिथं पडेल ना तिथंच करंटचा व्हिडिओ मी उद्या सकाळी टाकेल. ओके, आता थांबतो मी. चलो बाय बाय, शुभरात्री सर्वांना. चलो टेक केअर सर्वांनी, बाय बाय.